गुड मॉर्निंग टू ऑल. हॅलो अँड वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिजनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं स्वागत करतोय. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सर्व काही? चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचा जो आपला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे नंबर सिरीज. बघा संख्या मालिका हा टॉपिक आपण इथे आज कव्हर करणार आहोत. बेसिक टॉपिक आहे, सुरुवातीलाच एकदम जबरदस्त असा हा टॉपिक असणार आहे संख्या मालिका. सेशनची सुरुवात करूयात एका विशेष अशा सुविचाराने आणि आजचा सुविचार आहे शेवटच्या घावात दगड तुटतो. याचा अर्थ असा होत नाही की आधीचे घाव महत्वाचे नव्हते. म्हणजेच बघा यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा महत्वाचाच असतोय, हे या ठिकाणी आज आपल्याला इथे सांगायचं आहे. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. चला आता इथे बघा आपल्याला प्रश्न जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. संख्या मालिका, आणि तुम्हाला माहिती आहे संख्या मालिका म्हटलं तर क्लिक झालं तर लगेच एखादा लॉजिक भेटतोय, अदरवाईज मग विचार करत बसावं लागतंय. तर मी तुम्हाला इथे सुरुवातीला पहिले काय लॉजिक्स असतात, काय कॉन्सेप्ट असतात ते आपण इथे बघून घेऊयात. ठीक आहे, बघा आपल्याला आता ज्या वेळेस प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल त्यावेळेस आपल्याला कोणत्या गोष्टी इथे अप्लाय झाल्याचं बघायला भेटतील ते मी तुम्हाला इथे सांगतो. बघा कधी तुम्हाला तिथे काय दिसणार आहे, बेरीज दिसणार आहे, ऍडिशन झाल्याचे बघायला भेटेल, कधी काही संख्यांमध्ये काय झाल्याचे बघायला भेटेल, वजाबाकी झाल्याचे बघायला भेटेल, कधी गुणाकाराचं लॉजिक असेल तर कधी भागाकाराचं लॉजिक असेल. ठीक आहे, बघा कधी आपल्याला फरक जो दिसतोय, डिफरन्स ज्याला आपण म्हणतोय, तो डिफरन्स दिसेल, कधी आपल्याला डबल डिफरन्स दिसेल. ठीक आहे, कधी आपल्याला प्राईम नंबर्सचं काही लॉजिक दिसेल, तर कधी आपल्याला अल्टरनेट सिरीज दिसेल, अल्टरनेट सिरीज दिसू शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलो तर आपल्याला फिबोनाची सिरीज बघायला भेटू शकते, कधी आपल्याला स्क्वेअर आणि त्याचं रूट जे आहे स्क्वेअर रूट ते बघायला भेटू शकतं, कधी क्यूब रूट बघायला भेटेल. ठीक आहे, त्याचप्रमाणे आपण जर बघायचं झालं तर कधी सम और प्रोडक्ट ऑफ डिजिट्स, असे वेगवेगळे जे लॉजिक्स आहेत ते लॉजिक्स आपल्याला इथे पाहायला भेटणार आहेत. ठीक आहे, बघ कधी आपल्याला संख्येमध्ये काही ऍडिशन, कधी काही फरक येईल इथे, कधी सम असेल, कधी डिफरन्स असेल, या गोष्टी आपल्याला बघायला भेटतील. मग वजाबाकीमध्ये डिफरन्स असेल किंवा डबल डिफरन्स वगैरे असेल, अशा पद्धतीने आपल्याला पार्ट बघायला भेटेल. गुणाकार, भागाकार, मल्टिपल लॉजिक्स, एकापेक्षा जास्त लॉजिक एका प्रश्नामध्ये आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे, तर ते सर्व काही आपण आजच्या या सेशन मध्ये इथे कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर हे झाले आपण एक बेसिक आयडिया दिले. बघा इथे सम ऑफ डिजिट्स म्हणजे जे अंक असतात, अंकांचे बेरीज किंवा प्रोडक्ट ऑफ डिजिट्स, अंकांचा गुणाकार, अशा पद्धतीने वेगवेगळे लॉजिक्स आपल्याला पाहायला भेटणार आहेत. तर ते सर्व काही आपण आजच्या या सेशन मध्ये इथे कव्हर करणार आहोत. इच अँड एव्हरीथिंग आपल्याला शिकायला भेटणार आहे. तर प्रश्नांचा सराव करायला आपण सुरुवात करूयात. आजच्या दिवसातील पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा. आता प्रश्न समोर दिसला, बरोबर. काय करायला पाहिजे, अप्रोच काय पाहिजे, कारण बघा आपण क्लास लावले आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासाठी. ठीक आहे, बरेच विद्यार्थ्यांना कुठून सुरुवात करायची किंवा काय विचार केला पाहिजे, सर तुम्ही एवढे लॉजिक सांगितलं, मग त्यातला कुठला वापरायचा, कधी कसं ओळखायचा. तर त्याच्यासाठी बघा काय ऑलरेडी आपल्याकडे काही हिंट नसणार आहे, आपण प्रश्न बघूनच तर ठरवणार आहोत की नक्की काय झालंय. बरोबर. अच्छा, आता 22 संख्या दिसते, नंतर 42 दिसली. आता मी विचार केला की सर मला इथे 20 ने संख्या वाढलेली दिसली. ठीक आहे, बघा नंतर 42 नंतर 64 दिसते, संख्या मला 22 ने वाढल्याची दिसते. 64 नंतर 88 दिसला, म्हणजे सर संख्या मला इथे 24 ने वाढल्याची दिसते. मग पुढील संख्या मी कितीने वाढवू शकतो, 26 ने. मग काय झालंय, संख्येत वाढ झालेली आहे, फरक आपल्याला बघायला भेटला. ठीक आहे, तर या ठिकाणी 20चा 22चा 24चा 26चा फरक आपल्याला दिसेल. बघ काय झालं, 8चा 14 कॅरी केले, 1 8 2 10 आणि 1 11, म्हणजे 114 आपल्याला बघायला भेटलं पाहिजे. पर्याय डी काय असेल तर आपलं अचूक उत्तर असेल पर्याय डी. येस.
ठीक आहे, म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला बघा संख्येत वाढ झालेली बघायला भेटली, छोटी छोटी वाढ झाली, जास्त नाही आहे. मग कितीचा फरक होता तो फरक आपण तपासला आणि त्या फरकानुसार आपण काय केलं, प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर आपण फाइंड आउट केलं. ठीक आहे, तर हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन कडे मूव्ह करूयात आपण. बघा दुसरा प्रश्न दिला आपल्याला. आता इथे आपल्याला काय दिलंय, संख्या दिले 1000, नंतर काय दिसते 501 दिसते, त्याच्यानंतर 170, नंतर 47.5 आणि पुढे प्रश्नचिन्ह दिसतंय. आता बघा 1001 वरून 1000 वरून 501 वर आलंय. आता तुमच्या माइंड मध्ये आलं असेल की सर इथे काय झाल्याचं दिसेल, मग आपल्याला भागाकार झाल्याचं दिसेल, बरोबर. माइंड मध्ये काय आलं पाहिजे, सर इथे भागाकाराचं लॉजिक असेल. मग त्या भागाकाराला घेऊन आपण काय करायचं, पुढे प्रोसीड करायचे. तो जो भागाकाराचा जो लॉजिक आहे तो घेऊन आपल्याला पुढे प्रोसीड करायचंय आणि उत्तर जे आहे ते उत्तर शोधायचंय. मग आता इथे मी 1000 ला कितीने भागेल, 2 ने भागलं, किती भेटले 500, अधिक 1 करून किती भेटलं 501 भेटलं. हा झाला पहिला पार्ट. 501 येण्यामागचं कारण काय केलं, डिवाइड बाय 2 प्लस 1 केलं. अच्छा, मग 501 नंतर 170 दिसते, मग 2 ने भागून तर होणार नाही, मग 3 ने भागलं. चला तर बघा 5 3 1 3, 3 6 18, 3 7 21, 167 झाले. म्हणजे अधिक 3 केलं तर 170 भेटते. म्हणजे इथे लॉजिक काय वापरलाय की भागिले 3 अधिक 3 केलं. बघा इथे भागिले 2, इथे 3 होता, आता इथे भागिले 4 अधिक काय व्हायला पाहिजे, ही सिक्वेन्स 1 3 5 म्हणजे विषम संख्यांचे सिक्वेन्स बघायला भेटले. मग पुढे काय होईल बघा, पुढे 47.5 ला कितीने भागलं जाईल, इन्क्रीज होते ना संख्या 5 ने, मग इथे काय होईल भागिले 5 अधिक 7, हा लॉजिक लागेल. मग 47.5 भागिले 5 अधिक 7, बघा 5 9 45, उरले किती 2, 5 5 25, 9.5 अधिक 7 16.5 भेटला. 16.5 कुठे दिसते आपल्याला, पर्याय डी दिसते. म्हणजे लॉजिक क्लिअर आहे. बघा 2 3 4 5 ने भागत गेलो आपण आणि 1 3 5 7 अशा विषम संख्या ज्या आहेत त्या विषम संख्या वाढवत आपण जातोय आणि उत्तर आपल्याला भेटतंय पर्याय डी 16.5. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा. हा प्रश्न प्रत्येकाने सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 3. बघ काय दिसतंय आपल्याला इथे, 59.76, 58.66, 56.46, 52.06, 25.66. प्रश्न क्रमांक काय, नेक्स्ट दिलेला 4 पाहिजे होता ना, आय थिंक. नाही, तिसरा प्रश्न आहे, बरोबर आहे. ओके, थर्ड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. 59.76, 58.66, 56.46, 52.06, प्रश्नचिन्ह 25.66. आता इथे आपल्याला संख्या कमी होताना दिसेल, संख्येत घट होते, संख्येत घट होताना दिसेल. जर कमी घट होत असेल तर आपण वजाबाकीचं लॉजिक लावतोय, वजाबाकी आपण बघतोय, जो फरक दिसतोय संख्यातील तो फरक आपण बघतोय. ठीक आहे, जास्त घट होत असेल, जास्त घट होत असेल तर आपल्या माइंड मध्ये आलं पाहिजे की एकतर डिव्हिजन झालं असेल किंवा स्क्वेअर रूट किंवा क्यूब रूट, असं काहीतरी झालं असेल, हे आपल्या माइंड मध्ये आलं पाहिजे. चला काय उत्तर देत आहे, पर्याय बी 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 46.53. ओके, बघ काय झालं माहितीये, 59.76 वजा केलं मी 58.66, काय दिसलं बघा, 0 1 1, म्हणजे 1.1 ने वजा झाल्याचं दिसतंय, वजा 1.1 असं दिसलं. अच्छा, त्याच्यानंतर बघा काय झालं, 58.66 वजा 56.46 केलं, 0 2 2, म्हणजे 2.2 ने वजा झाल्याचं दिसलं इथे, 2.2 वजा केलंय. अशा पद्धतीने आपण पुढे पुढे जातोय. मग इथे कितीने वजा होणार आहे, 3 सॉरी इथे कितीने वजा झाले, 4.4 ने वजा झाले. बघा 3 पॉईंट नाही आले, 4.4 आले, कारण 56.46 वजा 52.08 आले, 06 आले, म्हणजे इथे 0 इथे 4 इथे 4, 4.4 ने वजा झाले, म्हणजे डबल होत गेला डिफरन्स. काय होत गेला, डबल होत गेला. म्हणजे काय झालं बघा, 1.1 ने मायनस केलं, मायनस 1.1, मायनस 2.2, मायनस 4.4, तर इथे काय यायला पाहिजे, मायनस 8.8 यायला पाहिजे.
मग 52.06 वजा 8.8 असं आलं तर इथे 6 राहील. आता शून्यातून इथे किती गेले? 8 गेले, म्हणजे 10तून 8 गेले, 2 राहिलं. तर 52 मधून 9 गेले, किती राहतील? 43. 43.26 दिसलं पाहिजे. 43.26 काय येईल उत्तर? 43.26 उत्तर काय आलं? पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं काय असेल उत्तर असेल. ठीक आहे, पर्याय डी जे आहे ते आपलं फायनल उत्तर. क्लिअर झालं आता? चला पुढील प्रश्न क्रमांक 4. आता इथे 122 नंतर 62 दिसल्यानंतर 32 नंतर क्वेश्चन मार्क 9.5 आणि 5.75. इथे काय लॉजिक लावाल? काय उत्तर असेल तुमचं फायनल? चला इथे बघा प्रश्नामध्ये दिसतंय की बाबा 122 नंतर काय दिसलं? 62 दिसतंय. म्हणजे संख्या बघा जवळपास हाफच्या जवळ आलेले दिसतंय. 62 नंतर 32 म्हणजे अर्धा हाफ केल्याचं आपल्याला जवळपास बघायला भेटतंय. म्हणजे डिव्हिजनचं लॉजिक आहे असं आपल्याला क्लिक होईल की भागाकाराचं लॉजिक दिसते. सर आपण भागाकाराच्या हिशोबाने विचार केला पाहिजे असं आपल्याला इथे दिसून येत आहे. मग काय केलं असणार आहे नक्की ते बघूयात आपण. पर्याय तिसरा 17 उत्तर येत आहे. सर्वांची उत्तर दिसत. सर 17 उत्तर येईल. ओके बघा आता इथे काय केलं बघा 122 भागिले 2 केले, किती भेटले? 61 अधिक 1 केलं 62 भेटले. बरोबर. 62 भागिले 2 केले 31 भेटलं. 31 अधिक 1 करून 32 भेटलं. अशा पद्धतीने केलं. मग 32 भागिले 2 करणार आपण. 32 भागिले 2 केलं 16 भेटले. 16 अधिक 1 केलं 17 भेटतील. 17 कुठे दिसतंय? तर पर्याय तिसरा आपलं करेक्ट उत्तर आहे. एकदम परफेक्ट. चला म्हणजे इथे भागाकार देखील आपण बघितलं, गुणाकार आपण बघितलं, वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते आपण इथे बघतोय. प्रत्येक प्रश्नामध्ये काही ना काहीतरी डिफरंट तुम्हाला शिकायला भेटणार आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 5. येस करेक्ट उत्तर होतं प्रथम, कोमल, ऋषिकेश, रुपाली, प्रवीण, त्याचप्रमाणे अंजली, शीतल, सायली, पूनम, प्रवीण. येस एक्झॅक्टली करेक्ट उत्तर आहे. चला आता खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? खालील संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्ह जो आहे त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय ठेवाल? चला पटकन रिप्लाय करायचंय. 47 नंतर 58 दिसते, नंतर 71 नंतर 79 नंतर 95 आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी खालीलपैकी काय येईल? पर्याय बी, काही जण सी म्हणतायत. बी. ओके. आरती, अतुलचं उत्तर सर्वात फर्स्ट आले. अतुल खडसे बी. शीतल, जाकीर, अमोल, अनिकेत, प्रतीक्षा, विश्वनाथ, सायली, कोमल. पर्याय बी. ओके बघा विद्यार्थी मित्रांनो इथे काय करायचं बघा 47 नंतर 58 दिसते, नंतर 71 नंतर 79 95 प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं आपल्याला विचारलंय. तर आपण काय करणार बघा 47 नंतर 51 दिसलं, कितीने वाढ झाली रे? 11ने वाढ झाली. बरोबर. त्याच्यानंतर बघा इथे काय दिसतंय रे? 58 नंतर 71 दिसतंय 13ने वाढ झाली. आता इथे कितीने वाढ झाली? तर 8 नाही. इथे कितीने वाढ झाली? पुढे जाऊन जर बघितलं आपण तर इथे 16ने वाढ झाल्याची दिसते. मग इथे पुढे वाढ झाली पाहिजे. आता एक काहीतरी ऍड होत गेलाय, परंतु सिक्वेन्स मध्ये ऍड झालेत का हे नंबर्स? पहिले आपल्याला 11 दिसला, नंतर 13 दिसला, नंतर 8 दिसला, नंतर 16 दिसला. म्हणजे हे सिक्वेन्स मध्ये या ठिकाणी आलेलं नाहीये. जर सिक्वेन्स मध्ये आलेलं नाही तर काहीतरी वेगळं लॉजिक असणार आहे, डिफरंट लॉजिक असेल. तर तो डिफरंट लॉजिक असेल तर मग तो काय असेल ते आपण बघा. काय केलं होतं बघा इथे सम ऑफ डिजिट्स वापरलंय. लॉजिक काय आलंय? सम ऑफ डिजिट्स, अंकांची बेरीज. अच्छा अंकांची बेरीज आपण करतोय. अंकांची बेरीज करून आपल्याला उत्तर भेटेल. बघा हे जे ऍड झालं होतं 5 अधिक 8 13 या पद्धतीने, 7 अधिक 1 8, मग हे 7 अधिक 9 16 ऍड झाले. मग 9 अधिक 5 किती येते रे? 14. 14ने वाढली संख्या 109 बनायला पाहिजे. 9 अधिक 5 बघा ही संख्या होती तीच ऍड केली आपण. 9 अधिक 5 ऍड करून आपल्याला किती भेटलं?
14 भेटलं, 9 5 14, मग हे ऍड करून 109 भेटेल, जे की पर्याय बी आपलं करेक्ट उत्तर आहे, पर्याय बी. ठीक आहे, चला पुढील प्रश्न क्रमांक 6. क्वेश्चन नंबर 6. बघा 215 नंतर 19 आलंय, नंतर 163 आलंय, नंतर 63 दिसतंय, नंतर प्रश्नचिन्ह. तर या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या खालीलपैकी कोणती असेल? संख्या मोठी होती, एकदम छोटी झाली आहे, त्याच्यानंतर पुन्हा संख्या वाढली, पुन्हा कमी झाली, पुन्हा वाढणार आहे, मग वाढणार आहे तर ती काय असेल ते आपल्याला इथे शोधायचं आहे. गुड मॉर्निंग कल्पना, गुड मॉर्निंग. चला आता काय येईल, कसं उत्तर येईल? आन्सर आपलं कोणतं अचूक असेल? डिफरन्स दिसते, पुन्हा वाढ होते, पुन्हा फरक दिसला, पुन्हा कमी झाली, पुन्हा संख्या वाढते. बघा इथे थोडस विचार करायला भाग पडले तुम्हाला की नक्की काय झालंय. टाइम लागले चालेल, प्रयत्न मात्र दिसले पाहिजेत. मी तर सॉल्व्ह करून दाखवणारच आहे, त्याची चिंता करायची गरज नाही. ठीक आहे, मी सॉल्व्ह करणारच आहे तुमच्यासाठी. अस्तिक, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चला पटापट उत्तर द्या, फास्ट. बघा आता 215 नंतर 19 दिसते. चला इथे उत्तर लागत नाही, कोणाची उत्तर दिसत नाही इथे. नक्की काय झालंय? अच्छा, इथे साहिलचं उत्तर आलेलं आहे, पर्याय 2. व्हेरी गुड. साहिल एकदाच उत्तर द्यायचं, ठीक आहे, एकदाच कमेंट करायचे, उत्तर दिसतात मला. ऋषिकेश, अंजली. चला आता विश्वनाथ यांचे उत्तर येते. बघा काय झालं, 215 नंतर काय दिसलं, 19 दिसला, नंतर 163 दिसतंय, ठीक आहे, त्याच्यानंतर 63 दिसला आणि प्रश्नचिन्ह. आता इथे काय झालं बघा, इथे 100चा फरक आपल्याला दिसून येत आहे. इथे फरक बघा, 15तून 9 गेले, 6 राहिले, 21 मधून 2 गेले, 19 राहिले, 196चा फरक आला. इथे बघा इथे संख्या वाढली, कितीने वाढली बघा, 13तून 9 गेले, 4 राहिले, 16तून 2 गेले, 14 राहिले. म्हणजे ही संख्या बघा कशी बनली होती, 14चा वर्ग, ही 144 12चा वर्ग आहे, हे 10चा वर्ग आहे. म्हणजे काय होतंय, 2 ने वजा होत आले, 8चा वर्गाचा फरक, म्हणजे 8चा वर्ग इथे 64. बघा हे वजा झालं होतं, हे अधिक झालं, हे वजा झालं होतं, हे अधिक झालं. मग 64 अधिक या ठिकाणी 63 किती भेटणार आहे, 127 भेटणार आहे. 127. तुम्ही 117 उत्तर दिले, चुकीचं उत्तर आहे. पर्याय दुसरा उत्तर पाहिजे, पर्याय दुसरा 127. काहींनी 117 दिलेलं आहे, चुकीचं उत्तर आहे. 127 करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, 444 नाही रवींद्र. उत्तर काय येईल, 127. आपल्याला हा फरक या पद्धतीने, आपल्याला डिफरन्सचं लॉजिक इथे लागलेला आहे, फरक. बघा आतापर्यंत जेवढे जेवढे लॉजिक्स बघत आलोय आपण, प्रत्येक प्रश्नामध्ये वेगवेगळं लॉजिक बघायला भेटलंय, राईट. आणखी खूप सारे लॉजिक्स आपल्याला शिकायचे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न जे आहेत ते आपल्याला करायचे आहेत, तर ते आपण करत राहणार आहोत पुढे. चला पुढील प्रश्न क्रमांक 7. सेशन डेफिनेटली तुम्ही एन्जॉय करणार आहात, करताय ना, कमेंट दिसल्या पाहिजेत. आणि येस, या नॉर्मल स्पीड मध्ये आपलं सेशन आपण कंटिन्यू करणार आहोत, लक्षात घ्या. 8 नंतर 39 दिसते, नंतर 79, नंतर 394, 789 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय येईल? चला प्रश्न सोपा आहे, व्यवस्थितरित्या चेक करा आणि उत्तर कमेंट करा. बघा 8 नंतर 39 दिसतंय, नंतर 79. आता 39 वरून तुम्हाला या ठिकाणी थोडेसे हिंट भेटेल की बाबा सर काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, एक लॉजिक तुम्हाला तिथे लागू शकतो. 8 नंतर 39, नंतर 79, 394, 789 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? चला पर्याय बी कोणी म्हणते, डी कोणी म्हणते, ए, वेगवेगळे उत्तर देत आहे. 35 42, ओके, 39 44. ओके, या दोघांसोबत जास्त जण जात आहेत, कोणी ए सोबत देखील जात आहे, सी सोबत देखील जाणार आहेत. अच्छा,
काही हरकत नाही बघा, होत आहे आता. काहींनी एकदम परफेक्टली लॉजिक शोधलंय त्यांना करेक्ट उत्तर भेटणारच आहे. काय दिसतंय बघा, लक्ष देऊन ऐका. आता इथे बघा, या 39 वरून 79 हा लॉजिक मी तुम्हाला लावायला सांगितलं होतं. तुम्हाला काय दिसलं असं, 39 दुने 78 सर, अधिक 1 केला 79 भेटला. बरोबर, तुम्ही इथे बघितलं असता 394 दुने काय होत आहे बघा, 788 झालं असता. अधिक 1 करून 789 भेटतंय. परंतु इथे गुणिले 2 होते का नाही होते. मग इथे काय झालं बघा, 8×45 वजा 1 39, 79 गुणिले 5 वजा 1 करायचं. मग इथेही काय होईल, गुणिले 5 वजा 1. तर बघा 789 गुणिले 5 वजा 1 करायचंय. 9×5 = 45 वजा 1 44. 4 दिसणारा एकच पर्याय होता, पर्याय डी, 39 44. हे आपलं काय असेल, उत्तर असेल. तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला सरळ सरळ दिसतंय 39 44 ही संख्या. 7×35 म्हटलंय तर 35 28 21 वगैरे होणार तर नाहीये. म्हणजे 3500 पेक्षा मोठी संख्या आहे ती 39 44 हे आपलं फायनल उत्तर असेल. पर्याय डी आपलं इथे करेक्ट उत्तर आहे, पर्याय डी. ठीक आहे, इथे असा प्रश्न होता हा ज्याच्यामध्ये एबीसीडी 4 पर्याय आले होते. एनिवेज, क्लिअर. आता चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 8. क्वेश्चन नंबर 8 बघा. आता इथे काय दिसतंय, 49, नंतर काय दिसलं 216, नंतर 625, त्याच्यानंतर 1024, 729. प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी खालीलपैकी कोणती संख्या येईल. 128, 512, 256, 324 यांच्यापैकी अचूक संख्या कोणती असेल. बघूयात आता या प्रश्नाचं लॉजिक किती जण पकडतायत, या प्रश्नाचं उत्तर किती जण देत आहेत. चला, पूनम, ममता, अमोल, ऋषिकेश, नीलिमा, हरिकेश, रुपाली, सोहेल, प्रथम, सायली, योगिनी. चला पटापट 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 आन्सर्स दिसू द्यात गाईज. बघा, 49, 216, 625, 1024, 729. क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कच्या जागी खालीलपैकी काय येणार. अच्छा, थोडं टाइम लागेल, चालेल, काही हरकत नाही, परंतु प्रयत्न दिसले पाहिजेत, उत्तर दिसले पाहिजेत. 1 2 324 4 1 2 4. ओके, बघा तुमची उत्तरे येत आहेत. 128, 256, 324. 512 सोडून 512 पण श्रद्धा तिवारी म्हणते 512 उत्तर असेल सर. व्हेरी गुड. अनिकेत 512. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, काय केलं होतं लक्ष देऊन ऐका. आता इथे बघा, हा लॉजिक समजून घ्या. हा लॉजिक थोडंसं डिफरंट तुम्हाला दिसेल. बघा, हा 7चा वर्ग दिसतोय तुम्हाला, 7चा वर्ग दिसला. हा काय दिसतोय, 6चा घन दिसतंय, 6चा घन दिसतंय. अच्छा, आता 625 जो आहे बघा, 625 समजून घ्या. बघा आता 5चा पहिला घात 5 भेटणार आहे, 5चा वर्ग 25 भेटतंय, 5चा घन भेटतंय 125. मग 5चा चौथा घात जो येईल तो 625 असेल. म्हणजे इथे 5चा चौथा घात भेटला, मग इथे 6चा 5वा घात भेटेल. अशा पद्धतीने बघा, 4चा 5वा घात असं भेटेल आपल्याला. ही संख्या जी आहे ती मायनस होत गेली आहे. बघा, 7 6 5 4 आणि 3 आणि पुढे 2 आलं पाहिजे. इथे बघा 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे अशा पद्धतीने हे आपल्याला या ठिकाणी उत्तर भेटणार आहे. म्हणजेच काय झालं बघा, इथे 5चा चौथा घात 625 होतं, 4चा 5वा घात 1024 आला आणि 3चा 6वा घात 729 होईल. मग 2चा 7वा घात पाहिजे. आता बघा, 2 गुणिले 2 गुणिले अशा पद्धतीने आपल्याला 7 वेळेला ते गुणाकार जे आहे ते आपण जनरली करत असतो. बरोबर. आता बघा, 2चा हे घात, तिसरा घात म्हणजे 2चा घन 8 आहे, 2चा घन 8 आहे, हे तर प्रत्येकाला माहिती आहे. 8 गुणिले 8 गुणिले 2 अशा पद्धतीने तरी आपल्याला उत्तर भेटून जाईल. 8 8 64, 64 दुने 128, 128 उत्तर काय दिसतंय, पर्याय पहिला.
फर्स्ट ऑप्शन करेक्ट उत्तर आहे. इथे चुकीचं उत्तर आहे बाकीच्यांचं. हे 512 झाले, 256, 324 रॉंग आन्सर आहे. पहिला पर्याय आपलं फायनल उत्तर असेल, फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे, क्लिअर. बघा क्वेश्चन सिंपल होतं ना. आता एकदा लॉजिक क्लिअर झालं मग आपल्याला काय वाटतं, अरे यार एवढं सिंपल होतं का, वाटलं की नाही सांगा. बघा जमलं नव्हतं ना, बरेच जणांना जमलं नव्हतं. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. क्वेश्चन नंबर 9. समस्या एकदम बघा, टीसीएस पॅटर्न, आयबीपीएस पॅटर्न सर्वांच्या हिशोबाने आपण या ठिकाणी हे सेशन जे आपण घेणार आहोत, चिंता करायची गरज नाही. कुठलाही पॅटर्न येऊ द्या, घाबरायची गरज नाही. एकदम आपल्याला सुपरस्टार बनायचंय, लक्षात घ्या. आणि तुम्ही सुपरस्टार होणार. कुठलीही परीक्षा द्या, तुम्ही तलाठीची परीक्षा देताय, तलाठीची परीक्षा द्या, कुठलीही परीक्षा द्या, चिंता करायची गरज नाही. रोहिणी रिपीट पाहिजे मागील प्रश्न. रोहिणी काय केलंय बघा, मागील प्रश्नामध्ये केलंय 7चा वर्ग, 6चा तिसरा घात, 5चा चौथा घात, ठीक आहे, 4चा 5वा घात, 3चा 6वा घात, 2चा 7वा घात. तर म्हणजे 2चा 7 वेळा गुणाकार करून आपल्याला उत्तर भेटेल ना. हे किती भेटेल बघा, 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64, 64 दुने 128. तर हे आपलं उत्तर आलेलं आहे. इथे आपण लिहून देखील ठेवलेलं आहे की नक्की काय केलंय, कशाचं काय होतं ते. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 9. तलाठी भरती असो, तुमची पोलीस भरती असो, झेडपी भरती असो, कृषी भरती असो, वन विभाग भरती असो, एनी एक्झाम, तुम्ही कुठलीही परीक्षा द्यायला जा, एसएससी ची एक्झाम द्यायला जा, तुम्हाला रिझनिंग येणार म्हणजे येणार. असे तुमची ही तयारी जी आहे ती या बॅच मध्ये होणार आहे. तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये देखील नक्की शेअर करा ही इन्फॉर्मेशन. एक नवीन बॅच आज सुरू झालेली आहे, ज्याचा फायदा आपल्याला सर्वांना होणार आहे म्हणून. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 16 नंतर 8 दिसल्यानंतर 12 नंतर 30 नंतर 105 नंतर प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल. आता बघा 16 नंतर 8 दिसले, आपल्याला दिसतं 16 गुणिले 0.5 केलं सर, 8 भेटले. आता 8 ला कितीने गुणलं असणार आहे, 1.5 ने. 1.5 ने गुणलं तर 12 भेटेल, बरोबर. 12 गुणिले किती होणार, 2.5. 12 गुणिले 2.5 केलं, 30 भेटले आपल्याला. पुढे बघा 30 गुणिले 3.5 असं वाढत गेलं बघा. 0.5, 1.5, 2.5, 3.5 किती भेटले, 105. मग 105 ला कितीने गुणावं लागेल, 4.5 ने गुणावं लागेल. 4.5 ने गुणलं तर आपल्याला उत्तर यांच्यापैकी काय भेटेल, 350, 385 तर भेटणार नाहीये. राहिले आपल्याकडे पहिला आणि चौथा पर्याय. आपण इथे जर 45 गुणिले 10 जर केले 450 भेटते. तर 412 वर अडकणार नाहीयेत, आपण पुढे जाणार आहे. 472.5 हे काय आलं, आपलं उत्तर आलं. गुणाकार केलं 472.5 आपला फायनल उत्तर असेल, पर्याय सी. ठीक आहे, चला गुणाकाराचं लॉजिक होतं तिथे गुणिले 0.5, 1.5, 2.5, 3.5, 4.5 अशा पद्धतीने पुढे संख्या वाढत गेल्या होत्या. आता 71 नंतर प्रश्नचिन्ह दिसतं, नंतर 868, 4345, 26,076. आता संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेली. म्हणजे इथे गुणाकाराचं लॉजिक आहे, मल्टिप्लिकेशनचं लॉजिक आहे, हे आपल्या लक्षात आलं असेल की सर इथे काही ना काहीतरी मल्टिप्लिकेशन झालंय. मल्टिप्लिकेशन झालंय तर ते काय झालंय, कसं झालंय ते आपण या ठिकाणी बघायला सुरुवात करायची. तर आपल्याला हिंट लागेल असं या ठिकाणी आपण विचार करून बघायचं की नक्की कुठे काय आपण ट्राय करू शकतो. आता 71 नंतर संख्या 322, 264, 198, 216 असं दिलंय. म्हणजे गुणाकार जर आपण बघितलं 3 किंवा 4च्या गुणाकारामध्ये ते असू शकतं. आपल्याला इथे थोडस आयडिया येते. इथे बघितलं तर इथे बघा 8, आता इथे 4000 म्हणजे 5च्या आसपास गुणाकार दिसते जवळपास. बघा 468 गुणिले करूयात 5, काय होतं 8 पंचे 40 कॅरी केले 4, 6 पंचे 30, 34 कॅरी केले 3, 8 पंचे 40, 3 43 किती झाले, 43 50 झाले, अधिक 5 केले म्हणजे 43 45 झाले असं दिसतंय, बरोबर. 43 45. अच्छा, यांचं आता इथे आपल्याला लक्षात आलं की सर गुणिले 5 अधिक 5 केलं. आता इथे 7 35 म्हणजे 350, 5 नाही तर गुणाकार केला नसणार आहे, इथे क्लिअर झालंय. आपण 4 ने गुणाकार करून बघूयात. गुणिले 4 अधिक 4 वगैरे दिसतंय का, बघा लक्ष देऊन ऐका. बघा 71 गुणिले 4, 4 एके 4, 4 7 28 अधिक काय केलं 4, मग इथे काय होईल 288 बनते. 288 पर्यायामध्ये आहे का, नाहीये, बरोबर. 4 एके 4, 4 7 28 म्हणजे तो लॉजिक लागत नाहीये. मग आपण काय करणार सर, तो लॉजिक लागत नाही, मग गुणिले 3 अधिक 3 बघूयात. बघा 71 गुणिले 3, 3 एके 3, 7 एक 21, ठीक आहे.
आता इथे काय झालं, 213 अधिक 3 केलं किती भेटले, 216 भेटले. 216 दिसते पर्याय डी. म्हणजेच काय होईल इथे, पर्याय डी हा लॉजिक आपला इथे लागला असेल. 216 गुणिले 3 अधिक 3 हा फेल झाला इथे. गुणिले 5 अधिक 5, मग इथे काय होईल, समजा गुणिले 7 अधिक पुढील संख्या जी आपली असेल ती केली असावी इथे. तर अशा पद्धतीने आपल्याला एक आयडिया लागते की बाबा सर या पद्धतीने उत्तर त्याचं आलं असावं. क्लिअर. बघा आपण 343 45 मध्ये काय लॉजिक लावलं होतं ते एकदा क्लिअर करून घेऊ. इथे बघा गुणिले 3, अच्छा इथली संख्या इथे गुणिले 4 अधिक 4 लागणार, इथे गुणिले 5, इथे गुणिले 6 अधिक 6 येईल, गुणिले 6 अधिक 6 या पद्धतीने. ठीक आहे, गुणिले 6 अधिक 6, 6 पंचे 30 अधिक 6 36, युनिट प्लेसवर 6 भेटते, यस मॅच होणार आहे. ठीक आहे, म्हणजे लॉजिक क्लिअर आहे. गुणिले 3 अधिक 3, गुणिले 4 अधिक 4, गुणिले 5 अधिक 5, गुणिले 6 अधिक 6. ठीक आहे, हे इथे 4 वाला लावायचं होतं, इथे आपण 3 वाला होता. अंडरस्टूड. काय झालेलं आहे सर, हे क्वेश्चन बघून कसं कोणतं लॉजिक लावता येईल ते सांगा. रोविन सुरुवातीपासून मी काय सांगत आलोय की जेव्हा कधीही आपण प्रश्न या ठिकाणी रीड करतोय, बरोबर, जेव्हा कधीही आपण प्रश्न रीड करतोय आपण काय केलं पाहिजे, विचार की संख्या वाढते. मी प्रत्येक प्रश्न तुम्ही आतापर्यंत बघितला असेल, मी पहिल्या प्रश्नावर येतोय. पहिल्या प्रश्नावर आलो, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, इथे फरक दिसते तुम्हाला, संख्या वाढताना दिसते. आधीच आपण काय ठरवलेलं नसतं कुठली ट्रिक डायरेक्टली की ट्रिक सांगा असं नसतं. इथे बघा आपल्याला प्रश्न बघून ठरवायचं असतं की कुठला लॉजिक लावावा लागेल, आणि ते मी प्रत्येक ठिकाणी सांगत गेलोय की इथे संख्या वाढत गेल्याची दिसते, वाढ होताना दिसते, संख्येत वाढ होताना दिसते. आपण काय केलं, फरक कितीचा होता तो फरक शोधला, त्याच्यानुसार उत्तर भेटलं. डायरेक्टली उत्तर येतंय का आपलं, नाही, पहिले बघावं लागतंय. दुसरा प्रश्न समोर आला, मी तुम्हाला काय सांगितलं की सर 1000 वरून 501 दिसते, नंतर 170, डायरेक्टली घट होते, घट जास्त होते. घट जास्त होत असेल काय विचार केला पाहिजे, भागाकार, क्यूब रूट, स्क्वेअर रूट, अशा पद्धतीने. मी इथे भागाकाराचं लॉजिक आपण लावून घेतलं, कारण प्रत्येक वेळेस संख्या डिफरंट असेल, आपल्याला काय करावं लागतं, विचार करावंच लागणार आहे. अशी ट्रिक म्हणजे की एकदम रॉकेट सायन्स सांगितलं की हे केलं डायरेक्टली उत्तर भेटेल, नॉट पॉसिबल. कोणीच सांगणार नाही. तुम्हाला ऑब्झर्वेशन, तुमची निरीक्षण क्षमता हेच आपल्याला उत्तर शोधण्यासाठी महत्वाचं असतं. कारण सुरुवातीला मी सर्व लॉजिक्स लिहून दिले की या पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागणार आहे. आणि इथे संख्येत घट होताना दिसते, मग वजा बाकी असेल, फरक असेल, असं मी तुम्हाला सांगितलं. तर फरक आपल्याला भेटत गेला, या हिशोबाने आपण पुढे गेलो. बरोबर, प्रत्येक गोष्ट समजणार आहे, प्रत्येक गोष्टीवर आपल्याला विचार करावा लागणार आहे काय झालं असेल. इथे बघितलं आपण 122 नंतर 62 दिसलं, नंतर 32 दिसलं, नंतर क्वेश्चन मार्क, हाफ होत गेले, अर्ध जवळपास दिसत गेलं. आपण भागाकाराचा विचार केला पाहिजे, भागाकाराच्या हिशोबाने आपण उत्तर शोधत पुढे पुढे गेलं पाहिजे. आलं लक्षात. या हिशोबाने आपण प्रत्येक वेळेला बघा डिफरन्स बघितलं आपण, डबल डिफरन्स हे ते सर्व काय गुणाकार, इथे संख्येमध्ये जसं वाढ होईल त्या हिशोबाने आपलं लॉजिक आपल्याला तिथे वापरता आलं पाहिजे. जी गोष्ट दिसते त्या हिशोबाने आपल्याला तिथे जाता आलं पाहिजे, बरोबर. आता प्रश्न आला समोर, बघा लक्ष देऊन ऐका. प्रश्न समोर आला, प्रश्नामध्ये तुम्हाला दिसते सर 8 नंतर 4.5 दिसते, 8 पासून घट झाली, बरोबर. अर्ध्याच्या आसपास संख्या दिसते, 8चा अर्ध 4, म्हणजे काहीतरी अर्धा वगैरे केला, म्हणजे गुणिले 0.5 वगैरे केला असेल सर, असं आपल्या माइंड मध्ये आलं पाहिजे. मग आपण असं करून बघायचं, सर 8 गुणिले 0.5, 4 भेटले, अधिक 0.5 केला, 4.5 भेटले. आता 4.5 नंतर 5.5 दिसला, मग सर आम्ही काय करणार, आता इथे 4.5 होता, गुणिले 1 केला तर 4.5 भेटले, अधिक 1 केला तर 5.5 भेटला. म्हणजे इथे लॉजिक तुम्हाला क्लिअर होत गेला, गुणिले 0.5 प्लस 0.5 गुणिले 1 प्लस 1, अशा पद्धतीने पुढे पुढे जाणार ना आपण. मग आता इथे जर आपण बघितलं तर 5.5चं डबल केलं तर 11 भेटते आपल्याला, म्हणजे गुणिले 2 11 अधिक 2 13, म्हणजेच काय केलं आपण, 5.5 गुणिले 2 अधिक 2 आपल्याला भेटलं 13. म्हणजे बघा अर्धा होता 1 झाला, एकाचा 2 झाला, म्हणजे पुढे 4 होईल, म्हणजे इथे गुणिले 4 येईल, अधिक 4 झालं पाहिजे, 13 चौक 52 अधिक 4 56 झाले. मग पुढे काय कराल तुम्ही, गुणिले 8 अधिक 8 कराल. तर हा गुणाकाराचा लॉजिक जो आहे त्याचा विचार तुमच्या मनामध्ये आला पाहिजे, उत्तर तुम्हाला भेटून जाईल, उत्तर तुम्हाला 100% भेटेल. अप्रोच समजला. रुवीन व्यतिरिक्तही बऱ्याच जणांच्या माइंड मध्ये असं येऊ शकतं, तर त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल की प्रश्न समोर बघितल्यानंतरच आपल्याला ठरवावं लागणार आहे की नक्की काय विचार केला पाहिजे.
समोर बघूनच आपल्याला समजेल, डेफिनेटली समजेल आणि ते येईल, प्रत्येकाला येईल. ओके, चला आता इथे बघा उत्तर काय येईल बघ. 848 अधिक 8, 5606 कॅरी केले 5, 8 5 40 आणि 5 45 म्हणजे 456. 456 कुठे दिसते? पर्याय डी. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी, एकदम परफेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. क्वेश्चन नंबर 12. चला 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 पटापट उत्तर द्या एकदम स्पीड मध्ये आणि जबरदस्त अशी उत्तर आली पाहिजेत. आतापर्यंत व्यवस्थित नॉर्मल स्पीड मध्ये चाललंय. पुढे आपण आणखी प्रश्न, आपला अर्धा तास जवळपास बाकी आहे. ठीक आहे, 20 प्रश्न तरी कमीत कमी झाले पाहिजेत अजून. बघा 4 नंतर 11 नंतर 31 नंतर 65 193 प्रश्नचिन्ह. आता संख्येमध्ये वाढ होताना दिसते, बरोबर. आता काहीतरी गुणाकार वगैरे आपण लॉजिक लावू शकतो, बेरीज लावू शकतो, गुणाकार लावू शकतो, या पद्धतीने आपण करत जायचंय. शिल्पा मागील प्रश्नामध्ये काय होतं? गुणिले 0.5 प्लस 0.5, ज्या संख्येने गुणतोय ती संख्या वाढवतोय. गुणिले 1 अधिक 1, गुणिले 2 अधिक 2 हा लॉजिक होता. गुणिले 4 अधिक 4 या लॉजिक प्रमाणे आपण गेलो पुढे. गुणिले 8 अधिक 8 काय होत गेले? संख्या डबल होत गेले. ज्या संख्येने गुणलं त्याच संख्येने काय करायचे? बेरीज करायचे. क्लिअर झालं शिल्पा मागील प्रश्नाचं लॉजिक? चला आता इथे बघा काय दिसेल आपल्याला. इथे प्रश्नामध्ये लॉजिक जर आपण लावायला गेलो, आपल्याला इथे काय दिसते बघा. 31 आणि 65 याच्यावरून विचार करू शकतो आपण. 31 दुने 62 अधिक 3 केले 65 भेटला, बरोबर. अच्छा इथे बघा 4 दुने 8 अधिक 3 केले 11 भेटले, मग आपला लॉजिक लागला. इथे बघा 11 दुने 22, 22 मध्ये वाढून होते का नाही? मग असं करू शकता 11 त्रिक 33 वजा 2 31 भेटला. इथे बघा तोच लॉजिक लावा अल्टरनेट मध्ये. गुणिले 3 वजा 2 बघा 65 त्रिक 195 वजा 2 193 भेटला. इथे काय होईल? 193 गुणिले 2 अधिक 3. बघा अल्टरनेट मध्ये लॉजिक आहे. इथे एक लॉजिक, सेकंडला दुसरा, इथे तिसरा, पुन्हा इथे दुसरा, नंतर पुन्हा इथे बघा हा एक लॉजिक आहे. गुणिले 2 अधिक 3 आणि गुणिले 3 वजा 2 चा लॉजिक आहे. 193 दुने 386 होईल, अधिक 3 केलं किती भेटेल? 389 होईल. 389 कुठे दिसतंय? पर्याय बी दिसतंय. पर्याय बी आपलं करेक्ट उत्तर आहे. जो व्यक्ती रिपीट साठी बोलते त्याचं रिप्लाय मला दिसलं पाहिजे. सकुरे, शिल्पा, क्लिअर झालंय? एकदा कमेंट करून सांगा. बघा जर तुम्ही रिपीट म्हणताय तर तुमच्यासाठी रिपीट करून सांगितल्यानंतर तुमचा रिप्लाय पहिले दिसला पाहिजे मला. ही सवय लावून घ्या. ठीक आहे, सिंपल सी गोष्ट. बघा काय केलं? 8 ला गुणिले 0.5 केलं, 0.5 वाढवलं, नंतर गुणिले 1 केलं, पुन्हा 1 वाढवलं, गुणिले 2 केलं, 2 वाढवले. त्या पद्धतीने गुणिले 4 अधिक 4 गुणिले 8 अधिक 8 हा पॉइंट होता तिथे. अदरवाईज मग रिपीट टाकू नका. जर तुम्हाला एक्नॉलेजमेंट द्यायचं नसेल, ज्याला ज्याला एक्नॉलेजमेंट द्यायला जीवावर येत असेल त्याने रिपीट टाकायला पण कंटाळा करा मग. ठीक आहे, कारण मग दुसऱ्याचा टाइम वेस्ट करू नका. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. 50 नंतर किती दिसतंय? 52 नंतर 49 54 47 प्रश्नचिन्ह. हा मग आता रिप्लाय दिला ना, तर रिप्लाय करत चला. म्हणजे काय होईल? तुम्ही म्हणताय तर तुम्ही ऐकताय देखील, तुम्ही प्रेझेंट आहात, तुम्हाला समजलं, याचं एक्नॉलेजमेंट भेटणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही माझ्या क्लासमध्ये समोर बसलेलं नाही तर ऑनलाईन आहे. तुम्ही घरी काय करताय, कसं करताय ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. तर तुमचं ऍक्टिव्ह प्रेझेन्स इथे महत्वाचं राहणार आहे. ओके, आणि इच अँड एव्हरी क्वेश्चन समजला पाहिजे. याच्यासाठी जर समजलं नसेल मनापासून सांगायचं की सर रिपीट करा, मी करेल, परंतु त्याच्यानंतर तुमचं रिप्लाय मस्ट आहे. चला पुढील प्रश्नाचं उत्तर, पहिला पर्याय 56 56 56 उत्तर येत आहे. क्या बात आहे. काही जण येस 56 सर्वांची उत्तर येत आहेत. काही जण 58 म्हणतात. यार नितीन, तेजस्वीने काय म्हणते? सर 58 उत्तर आहे. व्हेरी गुड, रिअली ग्रेट. बघा हे लक्ष राहणं खूप गरजेचं आहे. एकदम घाईमध्ये तुम्ही उत्तर दिलं, पर्याय ए चुकीचं उत्तर दिलं. एकदम घाईमध्ये उत्तर दिलं. का माहिती? तुम्ही किती घाईमध्ये दिलं, काय केलं ते सांगतोय बघा. 52 अधिक 3 केलं सर, 52 वजा 3 केलं सर, 52 वजा 3 केले सर, आम्हाला 49 भेटलं. 49 अधिक 5 केले 54 भेटले सर. 54 वजा 7 केले आणि इथे तुम्ही काय केलं सर? अधिक 9 करून 56 उत्तर दिलं. 56 उत्तर चुकीचं आहे. 56 उत्तर कधी आलं असतं? जर इथे अधिक 1 झालं असतं तर. इथे काय झालंय? अधिक 2 झालंय. अधिक 2 झालंय म्हणजे 2 2 3 5 7 हे फरक दिसतंय. तर पुढील संख्या जी आहे ती
प्राईम नंबरच असले पाहिजे. प्राईम नंबर्सचा लॉजिक इथे होता. प्राईम नंबर डिफरन्स होता, प्लस पण होत होता, म्हणजे सम देखील होत होते. म्हणजे अशा पद्धतीने एकदा डिफरन्स बघा, इथे +2 - 3 +5 - 7, म्हणजे इथे +9 करून जमेल का? नाही. अधिक किती केलं पाहिजे? 11 केलं पाहिजे. +11 केलं 58 आपलं उत्तर येईल. बघा, सिंपल क्वेश्चन ही तुम्हाला फसवून गेलेला आहे. पर्याय बी आपलं इथे उत्तर येईल. काय उत्तर आलं? पर्याय बी. क्लिअर झालं? लॉजिक काय वापरलं? मूळ संख्या किंवा जिला आपण अविभाज्य संख्या म्हणतोय, अविभाज्य किंवा मूळ संख्या ज्या आहेत, मूळ संख्यांचं लॉजिक लागलं इथे. क्लिअर? चला पुढचा प्रश्न क्रमांक 14. क्वेश्चन नंबर 14. काय दिलं बघा? 23 नंतर 39 नंतर 32 नंतर 48 41 क्वेश्चन मार्कच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? इझी क्वेश्चन आहे, एकदम सोपा प्रश्न आहे आणि लगेच उत्तर भेटायलाच पाहिजे. आता प्रत्येकाकडून उत्तर आलं पाहिजे. एकदम सोपा प्रश्न आहे. बघा, ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सुरुवातीला लिहून दिलेल्या की एवढे लॉजिक्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला हिंट भेटत जाईल, तुम्ही विचार करायला प्रॉपरली लागाल. त्याच्यासाठी मी सुरुवातीला लॉजिक लिहून दिले होते. अच्छा बघा, आता 23 नंतर 39 दिसलं, संख्येमध्ये वाढ होताना दिसली सर. 16 ने संख्या वाढलेली दिसली. 39 नंतर 32 दिसलं सर, 7 ने कमी झाली संख्या. पुन्हा 32 नंतर 48, 16 ने वाढली संख्या. सर इथे 7 ने कमी झाली. मग पुढे काय होईल? 16 ने वाढेल. +16 - 7 +16 - 7, मग 16 ने वाढले किती भेटेल? 57 भेटेल. 57 कुठे दिसतंय? पर्याय बी. सिंपल लॉजिक होता. +16 - 7 +16 - 7 +16, या हिशोबाने आपलं उत्तर भेटलं 57. चला पुढचा प्रश्न क्रमांक 15. क्वेश्चन नंबर 15. येस, अगदी अचूक उत्तर होतं. व्हेरी गुड. आता इथे काय दिलं बघा? 9 नंतर 18 येते, नंतर 15 येते, नंतर काय येईल ते शोधायचे. नंतर 55 दिसतं, त्यानंतर 330 दिसतंय. आता इथे पर्यायांपैकी 66, 62, 68, 60 की 71 यांच्यापैकी कोणतं उत्तर ठेवाल तुम्ही? संख्येमध्ये काय होतंय? गुणाकार लागतोय, बेरीज लागते, वजाबाकी लागते. संख्या तर वाढत गेल्यात. 9 नंतर 18 दिसते, 55 नंतर 330 दिसते. याचा अर्थ मल्टिप्लिकेशनचं लॉजिक तर इथे फिक्स आहेच आहे. मल्टिप्लिकेशन झाल्याचं तर दिसतंय बरोबर. परंतु इथे ते 18 नंतर 15 आलंय, म्हणजे सबट्रॅक्शन देखील दिसते आपल्याला. मल्टिप्लिकेशन देखील दिसते, सबट्रॅक्शन देखील दिसते. डबल लॉजिक वापरलं, 2 लॉजिक वापरलं. त्याच्यावर आपल्याला लक्षात येईल की सर इथे काय केलंय? -2 केलं, इथे -3 केलं, मग -4 होईल. 60 भेटले, -5 केलं, 55 भेटलं, गुणिले बघा -4 गुणिले काय होईल? 6. अशा पद्धतीने हा लॉजिक होता. मग काय होतं? -2 -3 -4 -5 -6. हा पॅटर्न इथे आपल्याला लागू झाल्याचं दिसून येत आहे. ठीक आहे. तर 60 कुठे दिसतंय रे? 60 दिसते. पर्याय तिसरा करेक्ट उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. आता 12 नंतर 143 दिसतंय, 14 नंतर 195 दिसतंय, 16 नंतर काय दिसेल? 18 नंतर 324 दिसतंय. आता इथे वर्गसंख्येचं लॉजिक आपल्याला बघायला भेटतंय. स्क्वेअर बघा, पण वर्ग संख्या जी दिसते, 18चा वर्ग 324 - 1 स्क्वेअर -1 चं लॉजिक बघायला भेटलं. बरोबर. इथे बघा 12चा वर्ग -1 143 भेटला. 14चा वर्ग -1 195 बघायला भेटलं. 16चा वर्ग 256 - 1 255. आपलं काय आलं? उत्तर आलं 255. कुठे दिसतंय? पर्याय डी दिसतंय 255. येस, परफेक्ट. एकदम अचूक उत्तर आहे 255. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. चला पुढील प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे आपल्याला. काय सांगितलं बघा? 24 नंतर 28 दिसतंय, 28 नंतर 19 दिसतंय, 19 नंतर 35 दिसतंय, नंतर 10 दिसतंय. मग पुढची संख्या काय येईल? आता इथे फरक दिसतंय, तर फरक कितीचा आहे, कसा आहे ते आपण बघत जायचंय. फरकावरून आपल्याला काय भेटेल? उत्तर भेटेल. फरक कितीचा दिसतंय ते बघा, म्हणजे आपल्याला उत्तरावर पोहोचता येईल. उत्तरावर डेफिनेटली आपल्याला पोहोचता येईल.
चला मूळ संख्या सोहेल, मूळ संख्या काय असतात? मूळ संख्या ज्या असतात त्या मूळ संख्या या पद्धतीने असतात 2 3 5 7 11 13. म्हणजे ज्या संख्येला कोणत्याही संख्येने इतर भाग जात नाही, ती संख्या सोडली, सेम संख्या सोडली तर कोणीही भाग जात नाही, कोणत्याही संख्येने त्यांना भाग जात नाही. अविभाज्य संख्या म्हणजे जिला भागाकार, जिला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. क्लिअर? मूळ संख्या काय असतात? ठीक आहे. अच्छा, आता इथे बघा कोणाच्याच पाड्यामध्ये ते येणार नाहीत, लक्षात घ्या. अच्छा इथे बघा 24 अधिक 4 केले 28 भेटले. सर 28 मधून किती गेले बघा? 18तून 9 इथे राहिले 9, म्हणजे काय झालं? वजा 9 झाले. अधिक 4 वजा 9 झाले. इथे काय झालं? अधिक 16 झाले. इथे वजा 25 झाले. म्हणजे इथे अधिक 36 व्हायला पाहिजेत का? कारण 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, वर्ग संख्या इथे दिसल्या आपल्याला. संख्या ज्या होत्या ते काय होत्या? वर्ग संख्या होत्या, बरोबर. मग 36 ने वाढ झाली, काय होईल? 46 उत्तर दिसेल. पर्याय सी आपलं करेक्ट उत्तर आहे, पर्याय सी. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. रोहिणी मॅम म्हणतात सर आता येत आहेत राईट आन्सर. येस डेफिनेटली येतील. बघा आपल्याला सुपरस्टार का बनायचंय? आपल्याला कुठली एक्झाम द्यायची असेल तर आपल्याला एकदम जबरदस्त असे आन्सर्स, कुठलाही प्रश्न उद्या समोर तुम्हाला आन्सर देता आला पाहिजे अशी आपण ही तयारी करून घेणार आहोत. सुपरस्टार बनणं गरजेचं आहे, कारण कॉम्पिटेटिव्ह युगामध्ये जर टिकायचं झालं तर आपल्याकडे स्पीड पाहिजेच, आपल्याकडे ॲक्युरेसी पाहिजेच पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठी विशेष अशा आपण सुपरस्टार बॅच, सिलेक्शन बॅच हे आपण स्टार्ट केलेले आहेत. 45D बॅच. या कारणच त्याच्या मागचं कारण की एकदम बेसिक पासून सर्व काही गोष्टी शिकता आल्या पाहिजेत आणि या टॉपिक्स मध्ये सर्व काही गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत. ऑप्शन बी 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 25. ओके, बघ काय दिसतंय इथे? हा 1 नंतर 8 नंतर 9. अच्छा 9 काय आहे? 3चा वर्ग आहे. हा काय आहे? 2चा घन आहे. हा 4चा घन आहे. मग इथे 6चा घन दिसला, इथे 8चा घन दिसला, इथे 7चा वर्ग दिसला. इथे काय यायला पाहिजे मग? बघा 1चा वर्ग, 2चा घन, 3चा वर्ग, 4चा घन, 5चा वर्ग दिसला पाहिजे. 5चा वर्ग 25 आहे. 6चा घन, 7चा वर्ग, 8चा घन. म्हणजे हे लॉजिक काय येईल? 25 पर्याय बी. 25 पर्याय बी आपलं काय असेल? अचूक उत्तर असेल इथे. ठीक आहे, चला त्याच्या पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19. 14 नंतर 25 दिसते, नंतर 47, 91, क्वेश्चन मार्क 355. प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पैकी काय येईल? बघा आता इथे गुणाकाराचं लॉजिक जवळपास तुम्हाला लक्षात येईल की सर गुणाकाराचं लॉजिक दिसते म्हणून. स्क्वेअर अँड क्यूब. येस, पूनम सोनावणे देखील म्हणतात येस सर आता सर्व सॉल्व्ह करता येते. व्हेरी गुड. वैशाली ढाले डोंट वरी, रिझनिंग मॅथ्स वीक आहे आपल्याला. रिझनिंग मॅथ्स आपण हे सुपरस्टार बॅच 45D बॅच जर आपण लावलेली आहे तर आपल्याला चिंता करायची बिलकुल गरज नाही. एकदम जबरदस्त असे प्रिपरेशन जे आहे ते होणार आहे. डोंट वरी. ठीक आहे, आपल्याला सुपरस्टार व्हायचंच आहे आता आणि होणार गॅरंटीड. बघा एक्झाम मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करता येईल म्हणजे येईल. तुम्ही रेग्युलरिटी मेंटेन करा, रोज लाईव्ह सेशन बघायचं आणि स्टार्ट टू एंड बघायचं, लक्षात घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो सेशन संपल्यानंतर तुम्हाला रेटिंग साठी विचारलं जाईल. बघा आपल्याला फॅकल्टी रेटिंग द्यायची आहे, कंटेंटची रेटिंग देखील द्यायची आहे आणि सोबत आपल्याला ऍपचा इंटरफेस जो आहे त्याचंही रेटिंग द्यायची आहे. ठीक आहे, 1 फॉर बॅड असणार आहे, 2 3 4 5 5 फॉर एक्सलंट असेल. तर नक्कीच तुमच्याकडून 5 स्टार रेटिंग नक्कीच तुमच्याकडून एक्सपेक्टेड राहणार आहे. ठीक आहे, चला बघूयात आता. प्रत्येकाने रेटिंग जरूर द्या. जेव्हा माझ्याकडून सेशन एंड होईल तेव्हा तुम्हाला रेटिंगचं ऑप्शन भेटेल. तुम्ही मध्ये सोडलं सेशन तर तुम्हाला रेटिंगचं ऑप्शन येणार नाहीये, लक्षात घ्या. चला आता 14 नंतर किती दिसतंय? 25 दिसतंय. 25 नंतर किती दिसतंय? 47. बघा 14 दुने 28 वजा 3 केलं, 25 दुने 50 वजा 3 केलं, 47 दुने 94 वजा 3 केलं, मग 91 दुने 182 वजा 3 केलं 179 भेटेल. ठीक आहे, म्हणजेच काय आलं उत्तर? 179. 179 पर्याय सी आपलं करेक्ट उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. 5 नंतर 30 दिसते, नंतर 35 दिसते, नंतर क्वेश्चन मार्क 143, 286. अच्छा बघा
या ठिकाणी येस, मल्टिप्लिकेशन करून मायनस केलं होतं. प्रॅक्टिसला पण एक्झाम्पल्स देईल प्रथमेश याच सेशन मध्ये. मी जे पीडीएफ मध्ये तुम्हाला 50 प्रश्न देईल, डोंट वरी. जी पीडीएफ मी देईल तुम्हाला ती 50 प्रश्नांचे पीडीएफ अपलोड करेल. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न भेटतील, प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल्स भेटतील, ते सॉल्व्ह करा. जर नाही जमले तर आपण एखादं एक्स्ट्रा सेशन वगैरे घेऊ, त्याच्यामध्ये जमलं तर त्याच्यामध्ये सॉल्व्ह करू, किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वगैरे ऍड करून घेईल तुम्हाला सर्वांना, त्याच्यामध्ये ते पण प्रश्न जे आहेत ते पण सॉल्व्ह करू, डोंट वरी. काय झालं बघा, 5 गुणिले 6 30, 30 अधिक 5 35, 35 गुणिले 4 करावं लागेल, तेव्हा किती होईल, 140 होईल. पर्याय 2 दिसेल, आणि मग अधिक 3 केलं, इथे गुणिले 2 केलं. गुणिले 6 अधिक 5 गुणिले 4 अधिक 3 गुणिले 2 हा पॅटर्न इथे सुरू होता. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. आणि बघा रेग्युलरिटी बघा तुमच्यामध्ये असली पाहिजे, रोज सेशनला दिसलं पाहिजे. जो टॉपिक सेशन जो आपण शिकवलेला आहे बघा, जो सेशन मध्ये जो टॉपिक शिकवलेला आहे, कमीत कमी 30 to 40 क्वेश्चन्स त्याच्यावर सराव डेली करा. जो तुम्हाला मी सेशन शिकवेल, इथे जो सेशन शिकवेल त्याच्यावर डेली तुम्हाला काय करायचंय, सराव करायचंय. वर्षा, कुसुम, रिपीट मागील प्रश्न यार, एवढा सोपा प्रश्न. काय केले बघा, 5 गुणिले 6 केले, किती भेटले, 30 भेटले. 30 अधिक 5 केले, 35 भेटले. 35 गुणिले 4 केले, किती भेटेल, 140 भेटेल. 140 इथे बघा, गुणिले 6 अधिक 5 गुणिले 4 अधिक काय होईल, 3 होईल, किती झाले, 143 झाले. 143 गुणिले 2 किती होईल, 286. हा लॉजिक किती लिहून दिले ना, गुणिले 6 अधिक 5 गुणिले 4 अधिक 3 गुणिले 2 या पद्धतीने. कुसुम, वर्षा, क्लिअर. चला पुढचा प्रश्न जो दिलाय त्याच्यामध्ये काय दिलंय बघा, 3 नंतर 9 दिलंय, नंतर 24 दिलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर 57 क्वेश्चन मार्क, 267 552. अच्छा, आता इथे बघा 267 552 24 57 यांचा जर आपण विचार केला तर बघा, 24 गुणिले 2 केले 48 भेटले, 48 अधिक 9 केले 57 भेटते. 267 दोन्ही किती होईल बघा, 7 दुने 14 कॅरी केले 1, 6 दुने 12 1 13 कॅरी केले 1, 4 दुने 2 दुने 4 1 5, 534. म्हणजे अधिक किती केले, 18 केले, तर 552 बनते. आता इथे लॉजिक व्यवस्थित ऐका, लक्ष देऊन ऐका बघा, टाइम आपल्याकडे कमी आहे. ठीक आहे तनुजा, डोंट वरी, आपण तुमच्या प्रश्नाकडे मी येईल नंतर. बघा, 3 दुने 6 अधिक 3 9, 9 दुने 18 अधिक 6 24, 24 दुने 48 अधिक 9, मग इथे काय होईल, गुणिले 2 अधिक 12 होईल. कसं बघा, गुणिले 2 अधिक 3 गुणिले 2 अधिक 6 गुणिले 2 अधिक 9 गुणिले 2 अधिक 12, 57 दुने 114 अधिक 12 126 झालं. 126 गुणिले 2 252 अधिक 15, आणि इथे गुणिले 2 अधिक 18. म्हणजे बघा 3 6 9 12 15 18 असं वाढत गेले, आणि गुणाकार 2 फिक्स आहे. 126 आपलं उत्तर येईल, पर्याय डी. 126 आपलं करेक्ट उत्तर असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, रिझनिंग साठी तुम्ही बघा कोकिला प्रकाशनचं नितीन महाले सरांचं पुस्तक घेऊ शकता, किंवा सतीश वसे सरांचं पुस्तक घेऊ शकता, किंवा अभिनव पब्लिकेशनचं फिरोज पठाण सरांचं पुस्तक घेऊ शकता. वेगवेगळे पुस्तक आहेत, कुठलंही पुस्तक घ्या, सर्व पुस्तके चांगले आहेत, त्यातून सराव करत राहा. बुक्सचा जो प्रश्न होता तुमचा, तनुजा, कुणाचा प्रश्न होता, येस तनुजा, क्लिअर. पुस्तक घेऊन तुम्ही सराव करा, बुक मध्ये सरावासाठी खूप सारे प्रश्न भेटतील, किंवा तुम्ही स्मार्ट स्टडीचं नवीन जे आलेलं आहे टीसीएस पॅटर्न नुसार वगैरे ते घेतलं तरी चालेल. कोकिला प्रकाशनचं नवीन आलेलं आहे ते तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला सरावासाठी खूप सारे प्रश्न भेटतील. कारण प्रत्येक पुस्तक हे चांगलं असतं, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये नवनवीन प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे, आता इथे बघा 1 3 18 59 139 प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. आता संख्या वाढताना दिसते, मग संख्या वाढते तर कितीने वाढते, कशी वाढते, ते फरक आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. बघा आता 1 नंतर काय दिसलं, 3 दिसलं, 3 नंतर 18 दिसलं, नंतर 59 दिसलं, नंतर 139 दिसतंय. मग संख्या वाढते तर इथे 2 ने वाढली, इथे संख्या 15 ने वाढली, इथे संख्या बघा 1 41 ने वाढली, इथे संख्या वाढते 0 8 80 ने वाढली.
आता हे 2, 15, 41, 80 असं दिसलं. आपल्याला काय करायचं की बाबा इथे याने तर उत्तर आपल्याला क्लिक झालं नाही, मग आपण असं करणार. कसं? बघा इथे फरक आला 13चा, इथे 26चा, इथे 39चा, म्हणजे 13, 26, 39 इथे कितीचा फरक येईल? 52. 80 अधिक 52 132. म्हणजे या संख्येमध्ये 132 ने वाढ करायची, 271 काय असेल आपलं उत्तर असेल. इथे लॉजिक जो लागलेला आहे तो लॉजिक कसं लागलेलं आहे? डबल डिफरन्स. डबल डिफरन्सचं लॉजिक आहे. डबल डिफरन्स प्रमाणे आपल्याला हे उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला इथे भेटतंय. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 23वा. माझं पीडीएफ भेटणार आहे अर्चना. हे जे सेशनचं पीडीएफ आहे ते तुम्हाला तुमच्या लेक्चरच्या बाजूलाच बघा, तुम्हाला वॉचचं ऑप्शन येईल ना, त्याच्या बाजूलाच पीडीएफ अटॅच करून भेटेल. डोंट वरी. बँकिंगचं बुक यूज केलं तर चालेल का? रवींद्र चालेल ना, का नाही चालणार? आयबीपीएस पॅटर्न नुसार तिथे पुस्तकं असणार आहेत, परंतु बँकिंगला थोडीशी लेवल जी असते बघा, लेवल जी असते ती हाय असते. कारण मी बँकिंगचे या ठिकाणी सेशन्स आधी शिकवलेले आहेत, ते खूप डिफिकल्ट लेवलचे. आरआरबी पीओ वगैरे ते लेवल डिफिकल्ट आहे. एसबीआयचे मी सेशन घेतले, एसबीआय क्लर्क, एसबीआय पीओचे, ते खूप डिफिकल्ट आहेत. तर ते सेशन्स प्लेलिस्टमध्ये आपल्या युट्यूबला देखील अवेलेबल आहेत, ते तुम्ही पाहू शकता. बँकिंगचं बुक घेतलं तर जी लेवल ना आपली सरळ सेवेची असेल ना, थोडीशी ते मेंटेन करा. ठीक आहे. एकदम हाय लेवलने आयबीपीएस घेत बसू नका, करत बसू नका, कारण त्याचा फायदा होणार नाही. कुठलंही पुस्तक वापरा, काही हरकत नाही. कुठलंही पुस्तक वापरा, चांगलंच भेटणार आहे. ठीक आहे. चला आता इथे बघा 5 नंतर 13 नंतर 22 नंतर 34 51 75 160 152 क्वेश्चन मार्क. आता इथे फरक बघा किती दिसतोय. बघा 5 अधिक 8 13, 13 अधिक 9 22, 22 अधिक 12 34, नंतर किती वाढली इथे? 17 ने वाढ झाली, बरोबर. इथे वाढ झाली कितीने? 24 ने. मग आता इथे बघा 1 चा फरक, 3 चा फरक, 5 चा फरक, इथे 7 चा फरक. इथे संख्या वाढत होती 33 ने, 9 चा फरक आला. इथे संख्या वाढते 44, 11 चा फरक. मग 11 नंतर 13 म्हणजे कितीने वाढ होईल? 57 ने वाढ झाली. म्हणजे डबल डिफरन्स इथे देखील भेटला आपल्याला. डबल डिफरन्स इथे भेटला. किती संख्या भेटते ही आपल्याला? 209 दिसेल ना आपल्याला, 209. डबल डिफरन्स प्रमाणे आपण उपयोग केला. पर्याय सी आपलं करेक्ट उत्तर येईल, पर्याय सी. चला 24वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24 सॉल्व करा आता पटापट. चांदणी पहिला दिवस आहे आज, है ना. उगाच हे लोक जे असे असतात ना, चांदणी बघा मी तुम्हाला सांगतोय, रिक्वेस्ट करून सांगतोय, सेशन संपलंच नाहीये अजून, तर पीडीएफ आधीच कशी अवेलेबल होईल ग? तुम्हाला व्हिडिओ दिसेल, व्हिडिओच्या बाजूला पीडीएफ दिसेल. ठीक आहे. तर पॅनिक व्हायची गरज नाही. आणि पहिल्याच दिवशी तुम्ही तलाठी बनलात किंवा पहिल्याच दिवशी सेशन ओव्हर झाले किंवा बॅच संपली असंही नाही ना, तर कशाला पॅनिक होत आहे? उगाच आपण स्वतःचा लोड वाढवून घ्यायचा, आपण डिप्रेशन मध्ये जायचं, असं प्लीज करू नका. सर्व काही भेटेल, डोंट वरी. आणि जर नाही भेटलं, नाही समजलं, माझा ईमेल आयडी नोट करून घ्या. मला तुम्ही जे कन्फ्युजन असेल ते मला मेल करा, मी तुम्हाला तिथे हेल्प करेल, डोंट वरी. आम्ही कशासाठी बसलो इथे? तुमचे काही क्वेरीज असतील ते सॉल्व्ह करू, डोंट वरी. पीडीएफ भेटत नाही ना, हे ना ते. अजून सेशनच झालं नाही, सेशनच्या आधी पीडीएफ नाही भेटत. सेशन संपल्यानंतर रेकॉर्डेड सेशन अवेलेबल होतं, नंतर पीडीएफ अवेलेबल होतात. चला आता प्रश्न सॉल्व्ह करूयात. बघा 16 नंतर काय दिसते? 6 ने वाढ झाली, 22 झाले. 22 नंतर 4 ने वाढ झाली, 26 भेटले. 26 नंतर 12 ने वाढ झाली, 38 भेटली. 38 नंतर 24 ने वाढ झाली, 62 भेटले. इथे कुठला लॉजिक लागला बघा? इथे जो लॉजिक लागला ते या ठिकाणी बघायचं. बघा 1 गुणिले 6 किती भेटले? 6 भेटले. आपण 1 गुणिले 6 6 झाले, बरोबर. 2 गुणिले 2 मी लिहून दिलं होतं प्रोडक्ट ऑफ डिजिट्स, लॉजिक लिहून दिलं होतं प्रोडक्ट ऑफ डिजिट्स. ठीक आहे. हे लॉजिक लिहून दिलं होतं, बरोबर. तोच वापरले आपण. 2 गुणिले 6 12 झाले सर. 3 गुणिले 8 24 झाले सर. मग आता पुढची संख्या ती वाढेल, ती कितीने वाढणार सर? 6 गुणिले 2 केलं. इथे कन्फ्युज होऊ नका. 6 गुणिले 2 12 ने वाढ झाली, 74 आपलं काय असेल उत्तर असेल? 74, पर्याय डी. पर्याय डी हे काय असेल आपलं करेक्ट उत्तर येईल. अंडरस्टूड? समजलं प्रत्येकाला? चला आता एक लास्ट क्वेश्चन आपण घेऊ एक, आणि मग आपण थांबूया तिथे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न घेऊन थांबू. थँक्यू श्रद्धा मॅम.
लॉजिक नाही केलं कोण वृवीन काय केलं होतं बघा. वृवीन हे जे संख्या आहेत 3 आणि 3 3 गुणिले 3 किती होत आहेत 9 होत आहेत ना. ते 9 वाढवले अशा पद्धतीने तो लॉजिक होता. 33 अधिक 9 करून 42 बनवली होती. पुढची संख्या काय येईल 4 दुने 8 म्हणजे 8 ने वाढली 50 बनेल. हा लॉजिक होता तिथे. समजलं आता? नसेल समजलं तर मी सांगेल, डोंट वरी. पहिले कमेंट करून सांगा. हा शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नानंतर आपण थांबणार आहोत. बघा आपल्याला काय दिसतंय 1 नंतर 2 नंतर 6 नंतर 33 49 174. काय दिसतंय आता इथे 1 चा फरक दिसला, इथे 4 चा फरक दिसला, इथे 27 चा फरक, इथे 16 चा फरक, इथे 125 चा फरक. बघा हे काय होतं 1 चा घन 2 चा वर्ग, 3 चा घन 4 चा वर्ग, 5 चा घन म्हणजे पुढची संख्या काय येईल 6 चा वर्ग येईल. इथे बघा 6 चा वर्ग कितीने वाढेल 36 ने वाढले. किती भेटेल 210 भेटेल. 210 कुठे दिसतंय पर्याय सी. क्लिअर झालं ना ब्रुवेन? व्हेरी गुड. लास्ट वन मध्येच सांगितलं यार 210. बघा लास्ट वन मध्ये काय केलंय हे 16 होतं. 16 1 गुणिले 6 6 ने वाढवली संख्या. 22 2 गुणिले 2 4 ने वाढवली. 26 2 गुणिले 6 12 झाले 12 ने संख्या वाढली. 3 गुणिले 8 24 ने संख्या वाढली. 6 गुणिले 2 किती झाले 12 12 ने वाढले. ह्या पद्धतीचा हा लॉजिक होता. ठीक आहे. चला तर अशा पद्धतीने हे जे प्रश्न असतात ते आपल्याला विचारले जातील. तर असे सरावासाठी बघा आणखी प्रश्न जे आहे ते प्रश्न मी या पीडीएफ मध्ये 50 प्रश्न ठेवलेले आहेत. ते 50 प्रश्न तुम्ही उर्वरित जे 25 प्रश्न आहेत त्या 25 प्रश्नांचा सराव तुमच्या एंडने करा. ठीक आहे. आणि कुठलाही क्वेरीज असतील तर नक्की मला विचारू शकता. चला थांबूया तिथेच. सेशन संपल्यानंतर 5 स्टार रेटिंग जरूर द्या आणि रेग्युलरली सेशनला प्रेझेंट राहा. थँक्यू ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र.